हाय नमस्कार मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, मी आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये, जे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे मित्रांनो। याच्यापूर्वी आहे ना मित्रांनो, कर्नाटकमध्ये हे मंदिर बनलं होतं। तर आता हे आहे ना कर्नाटकवाल्यांना बघून आपल्या महाराष्ट्रामध्ये बनलेलं आहे मित्रांनो, बघू शकता। आणि हे आणि मी आता सध्या गेटच्या बाहेर आहे, इथे मोठ्या साईडला गेट आहे आणि या गेटच्या आतमध्ये मी आता एंट्री करणार आहे। कशा प्रकारचं मंदिर बनवलेलं आहे, कशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे हे तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवणार आहे मित्रांनो। तर हा आपला ब्लॉग आहे ना मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की यामध्ये तुम्हाला आतमध्ये काहीतरी नवीन विषय बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो चला भेटूया। समोर या साईडला बघता ना, हे मंदिराचं गेट आहे मित्रांनो, प्रवेशद्वार आहे। त्या गावाचं नाव आहे मित्रांनो मराठीपाडा। जे लढाईला सैन्य जात होते ना मित्रांनो, त्यांच्या ते त्या मावळ्यांची इथं प्रतिमा बनवलेली आहे मित्रांनो, बघू शकता। आणि इथं बाजूला आहे ना शंकराची पण प्रतिमा स्थापन केलेली आहे मित्रांनो, बघू शकता। तेव्हा मित्रांनो, मी इथे शक्तीपीठच्या इथे आलेलो, शिवाजी छत्रपती होता। हे आपले छोटे मावळे बघा मित्रांनो। आता मी आता ब्लॉगिंग करत होतो तर एवढ्याच मित्र आले आपल्याला। तर सांग मित्रांना, हा आणि तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि लाईक करा। चॅनलचं नाव आहे आपलं आणि ब्लॉगर प्रवीण, हा हे करायचं, ठीक आहे। नाव काय तुझं? सुशांत। कुठून आला मित्र? तो हे भिवंडी मधून आलाय आणि मी आलो ठाण्यामधून मित्रांनो। बाय। हा समोरचा परिसर आहे, म्हणजे समोर जंगलच आहे मित्रांनो याच्यामध्ये, आणि मोकळा परिसर आहे आणि निसर्ग रम्य वातावरणामध्ये हे बनवलेलं आहे मित्रांनो। मंदिर खूप सुंदर बनवलेलं आहे मित्रांनो। तुम्ही नक्की ते घेऊन इथे एक भेट द्या। तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊया। आतमध्ये गेल्यानंतर कशा प्रकारचं मंदिर बनवलेलं आहे आणि कशा प्रकारचा देखावा आहे ते तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो। मित्रांनो, आता आपण आहे ना मंदिराच्या आतमध्ये आलेलं आहे, बघू शकता। हे माझ्या मागे आहे ना मंदिर आहे, सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे। आणि या मंदिराची एंट्री आहे ना, तिकडल्या साईडला मंदिराची एंट्री आहे, तिथून असं तसं तुम्ही मंदिराच्या आतमध्ये जाऊ शकता। आपण इथे आलेलो आहे आणि इथे आहे ना, जे शिवाजी महाराजांच्या काळातले जे दृश्य होते आणि त्यांच्या लढाया कशा होत होत्या आणि त्यांच्या कशा काही प्रकारचे, तर हे त्यांचे आहे ना हिस्टॉरिकल काही फोटो इथे लावलेले आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी। हे बघा मित्रांनो, हे सगळीकडे लावलेले आहेत, तुम्हाला दाखवतो। पूर्ण रो बनवले नाही मित्रांनो, इथे सगळ्यामध्ये आहे ना शिवाजी महाराजच्या काळातले काही विशेष घडलेल्या घटना आहे ना मित्रांनो, त्यांच्या प्रतिमा लावलेल्या आहे। ह्या सगळीकडे तुम्ही बघू शकता कशा प्रकारच्या। हे बघा मित्रांनो, इथे आहे ना, इथे बऱ्याच प्रकारचे त्यांचे शिवाजी महाराजांचे इथे हे बघू शकता मित्रांनो। शाहिस्तेखानाची बोटं कापलेली होती, त्यांची पण प्रतिमा लावलेली आहे इथे। इथे आणि ही लाईन आहे मंदिरात जाण्याची, दर्शनाची लाईन आहे, इथून जाऊ शकता किंवा तिकडल्या साईडला जाऊ शकता। आणि इथे या साईडला, आणि इथं बघा माझी मुलगी पण आता ब्लॉगिंग करते बघा, ट्राय करते मित्रांनो, बघू शकता बघा कसं। हाय बाळा, काय तुझ्या चॅनलचं नाव काय? अरे घाबरली मुलगी पण बोलाली आता। हे बघा, हे आहे ना, हे त्या काळातले हथियार होते मित्रांनो, जे युद्धामध्ये वापरत होते। तलवारा ठेवलेल्या आहेत तिथे आणि हे तीर कमान पण आहे मित्रांनो, बघू शकता। तर आता हे प्रत्यक्षात पहिले कदा टीव्हीवरती बघत होतो, पण आता हे प्रत्यक्षात डोळ्याने बघतो मित्रांनो। आणि हे बघा मित्रांनो, इथे पट्टा तलवार, हे ढाल, हे इथे सगळे इथे ठेवलेले आहे। हे होते ना युद्धासाठी जे वापरत होते ना, ते हथियार होते, हे बघा मित्रांनो, त्यांचा इथे संग्रह ठेवलेला आहे। भाला, पट्टा, तलवार, तीर कमान मित्रांनो, बघू शकता। या चिलकत अंगरका हे म्हणजे आतमध्ये ठेवलेलं आहे इथे। त्यात ना भाले पट्टे ठेवलेले आहेत इथे मित्रांनो, भाले पट्टे, कुऱ्हाड, म्हणजे त्या काळात जे वापरण्यात येणाऱ्या वस्तू होत्या ना, सगळ्या इथे ठेवलेल्या। तलवारी हवी का? तलवारी बघितल्या होत्या का तू आली होती तर? तलवारी बघितल्या होत्या? मित्रांनो, या मंदिराला जे हे लुक दिलेलं आहे ना, ज्या प्रकारचं लुक आहे ना, त्या काळातले जे किल्ले होते ना, तर त्या किल्ल्याची थीम वापरली आणि त्याच प्रकारचे इथं या मंदिराला लुक दिलेला आहे। आणि तशाच प्रकारच्या काही ठिकाणी ना मुद्रा पण वापरलेल्या आहे त्या काळातल्या, बघू शकता। त्या साईडला त्या दिसतात ना, ते पिवळ्या अक्षरात लिहिलेल्या त्या मुद्रा पण वापरलेल्या आहे। बघा मित्रांनो, सगळीकडे हे
थोडक्यात म्हटलं ना मित्रांनो की शिवाजी महाराजांचा जो थोडा इतिहास आहे ना मित्रांनो, तर त्या इतिहासाची थोडीफार माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो सगळ्या ठिकाणी. आणि इथे बोर्ड पण लावलेला आणि जिथे जी प्रतिमा लावलेली आहे ना, त्या प्रतिमेच्या खाली आहे ना ते काय घडलेलं आणि कशा प्रकारचं घडलेलं याची पण माहिती दिलेली आहे मित्रांनो. हे तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, इथे आहे ना अफजलखानाचा वध दाखवलेला आहे मित्रांनो. आणि कोणी शिवाजी महाराजांबद्दल जर ऐकलं नसेल किंवा वाचलेलं नसेल तर त्यांना इथे येऊन माहिती पडू शकते. तर त्यासाठी आहे ना अफजलखानाचा वध कसा झालेला हे याची माहिती इथं खाली दिलेली आहे मित्रांनो. आणि त्यांची प्रतिमा पण दिलेली आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे अफजलखानाचा वध केला होता त्याच्यावरती हे प्रतापगडावरती दृश्य इथं दाखवलेलं आहे मित्रांनो. आणि आहे ना हे इथे आहे ना त्यांची माहिती पण दिलेली आहे. हे बघा मित्रांनो, अफजलखानाचा वध कसा झालेला त्याची माहिती पण दिलेली आहे. म्हणजे ज्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला नसेल किंवा कोणाला माहिती नसेल हे त्यांच्यासाठी आहे मित्रांनो. बघू शकता मंदिरामध्ये ना या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांची बरीचशी माहिती दिलेली आहे. आणि हे महाराष्ट्रातलं प्रथम असं मंदिर आहे जे शिवाजी महाराजांचं, जे पहिले कर्नाटकमध्ये बनलेलं होतं मित्रांनो. तुम्हाला दाखवू शकता. हे बघा मित्रांनो, त्या समोरच्या साईडला आहे ना तोफ ठेवलेली आहे त्या काळातली. म्हणजे अशा प्रकारच्या तोफा ते वापरत होते हे तिथे तोफ दाखवलेली आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आतमधला किती परिसर किती सुंदर आणि मनमोहक आहे म्हणतात. आणि रविवार दिवस असल्या कारणाने बरेचसे पर्यटक आलेले आहेत इथं. बघू शकता मित्रांनो आपल्या राजांच्या दर्शनासाठी. आणि या समोरच्या साईडला रस्ता आहे ना मित्रांनो, या समोरच्या साईडला इथून आता वर जाण्याचा रस्ता आहे मित्रांनो. तर वर गेल्यानंतर वरून तुम्हाला एक दृश्य दाखवतो मित्रांनो. हे गेट बघा, सुंदर आणि छान शिड्या बनवलेल्या इथे. बघू शकता, जास्त उंच नाही आहे. तर शिड्याने आता आपण वर जातो काय मित्रांनो. हे आलो आपण शिड्याने वर. आणि जशा प्रकारचं हे किल्ल्यांचं हे बनवलेलं होतं ना मित्रांनो, किल्ल्यांची थीम वापरलेली, तसेच किल्ल्याचं हे थोड्या प्रकारचं हे बनवलेलं आहे वरचं मित्रांनो. बघू शकता जे भुयार मित्रांनो, हे इथं आतमध्ये पहिले लढाईच्या वेळेस शत्रूंना बघण्यासाठी वापरणाऱ्या खिडक्या ठेवलेल्या आहे. बघू शकता मित्रांनो, अशा सेम त्याच प्रकारचं हे मंदिर बनवलेलं आहे मित्रांनो, एकदम किल्ल्यासारखं. हे बघा मित्रांनो, इथून मंदिराचं किती सुंदर दृश्य दिसतंय मित्रांनो. बघू शकता एकदम सुंदर दृश्य दिसते इथून दुरून. हे वरची साईड आहे मित्रांनो. मंदिराच्या बाहेरचा परिसर डोंगराळ, एकदम डोंगराच्या आतमध्ये हा मंदिर बनलेलं आहे मित्रांनो. त्या समोरच्या साईडला डोंगर आहे बघा, एकदम सुंदर मित्रांनो. इथे आहे ना भाताची शेती पण लावलेली आहे बघा मित्रांनो. हे भाताची शेती होती इथे मंदिरापासून, भाताची शेती लावली आहे इथे. त्याची शेती कापणी झालेली आहे. आणि समोर ते गाव आहे मराठेपाडा आणि समोर तो डोंगर मंदिर बनलेलं आहे. आणि क्लायमेट पण एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे. मी इथे मराठेपाडा इथे आलेलो. आणि इथे आल्यानंतर आणि मी ब्लॉगिंग करत होतो. अशा प्रकारे माझा मित्र पण, तर त्यांना पण विचारलं तर ते बोलतात की मी पण ब्लॉगिंग करतो. तर ते आता ते मित्रांनो त्यांच्या चॅनलचं नाव सांगितलं, ते सांगा तुम्ही. तर तुम्ही चॅनलचं नाव काय? माझं चॅनलचं नाव कीप एक्सप्लोरिंग विथ रजत नाव आहे. तर तुम्ही तिथे जाऊन मला सबस्क्राईब करू शकता आणि नवीन कॉन्टेंट तुम्हाला तिथे भेटतील रोज. थँक्यू. तर नक्की मित्रांनो यांच्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा. मला तुम्ही जसं सपोर्ट करता तसं तुम्ही यांना पण सपोर्ट करा. हां मित्रांनो, चला मित्रांनो, मी आहे ना मंदिराच्या वरच्या बाजूला आहे. आणि आहे ना आता ढगाळ वातावरण होतं आतापर्यंत, आता पाऊसही यायला लागला. बघू शकता इथं पाऊस येऊन राहिला. आणि पावसाची थेंब पण थोडी लागून राहिली. तर मित्रांनो पाऊस येतोय, आता पाऊस येतो त्या कारणानं आम्ही चाललोय खाली गेल्यानंतर आता आम्हाला लागली मित्रांनो भूक. आम्ही आता सगळेजण जाऊन आता काही ना काही खाण्याचा बंदोबस्त करतो. बघू आता इथे खायला काय मिळते. खालच्या बाजूला आहे ना फूड स्टॉल लागलेले आहे बरेचसे. तर आता तिथे फूड स्टॉल मध्ये जातो, खाण्याचा बंदोबस्त करतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा व्हिडिओ आपण शूट करूया. शंकर भगवान महादेवाची मूर्ती बघा मित्रांनो, छान अशी मूर्ती बनवली आहे मित्रांनो. बघू बाईक पार्किंग, गाडी पार्किंग ची सगळी व्यवस्था केलेली आहे मित्रांनो इथं. बघू शकता तुम्ही मित्रांनो. पाऊस येऊन राहिला, तर पावसामुळे मित्रांनो आतमध्ये बसलेलं आहे माझी फॅमिली, माझी मिसेस आणि बायको आता पावसामध्ये. बघू शकता मित्रांनो.